महाराष्ट्रातील मुंबईच्या मुलुंड पूर्व येथील जलतरणपटू अनुराग शरद कदम यांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या 21व्या राष्ट्रीय मास्टर्स ॲक्वॅटिक चॅम्पियनशिप 2025 मध्ये प्रभावी कामगिरी करत 4 पदकांची कमाई केली असून मुलुंडचा मान देश पातळीवर उंचावला आहे. सर, प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर त्यावेळी तुमच्या भावना काय होत्या? भावना म्हणजे खूप खुश होतो मी. कारण की माझ्या एवढी वर्षभर मेहनत करत असतो या स्पर्धेसाठी, तर ती मेहनतीचं फळ मला भेटलं. आणि ह्या कशा दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर या स्पर्धा होत असतात, आयोजित केल्या जातात स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया थ्रू. तर मग त्याच्यासाठी वर्षभर सराव चालूच असतो. तर खूप अभिमान वाटला, चांगलं वाटलं. सर, तरी दररोज तुम्ही किती तास याचा सराव करतात? दररोज माझा तरी तासभर सराव असतो दररोजचा. कारण मी स्विमिंग सोबत कसं माझं कॉर्पोरेट जॉब पण करतो, तर ते सांभाळताना दोन्ही एकत्र सांभाळावं लागतं, बॅलन्स करावं लागतं. तर मी मेक शुअर करतो की तासभर तरी वीकडेजमध्ये सराव झाला पाहिजे. आणि वीकेंड्सला ज्या दिवशी मला सुट्टी असते त्या दिवशी मी 1.5 ते 2 तास थोडा एक्सटेंड करतो माझा सेशन. आणि सर, ही स्विमिंगची जी तुम्हाला वाटलं की जलतरणपटू आपण बनावं, याची प्रेरणा कुणाकडून मिळाली तुम्हाला? किंवा का असं वाटलं की मी याच्यात काहीतरी वेगळं असं करावं? याची सुरुवात तर मी एकदम लहान होतो, म्हणजे 3-3.5 वर्षाचा असताना जवळपास. तेव्हा माझा ॲक्चुअली जो मोठा भाऊ आहे तो सुद्धा जलतरणपटू आहे. तो पण राष्ट्रीय स्तरावर आणि खेळलेला आहे. तर मला आई लहानपणी असताना त्याच्यासोबत घेऊन जायची. तर त्याला बघून तिथून एक ती प्रेरणा निर्माण झाली. आणि मग 5 वर्षाचा असताना मी पहिली माझी कॉम्पिटिशन खेळलो होतो पुण्याला, अंडर 6ची. तर ती मेन प्रेरणा तर माझ्या भावापासूनच होती, मोठ्या भावापासून. इतरांना काय प्रेरणा द्याल तुम्ही या क्षेत्राच्या माध्यमातून? की बरीच लोकं स्विमिंगला खूप घाबरतात. तर काय प्रेरणा द्याल की याच्या जर आपण जिद्दीने केलं, किंवा काय असं सिक्रेट असतं की आपण पाण्याला किंवा स्विमिंगला घाबरणार नाही? तर काय देणार इतरांना प्रेरणा तुम्ही? प्रेरणा हीच देईन की पाण्याला घाबरायची गरज नाही. लोकं कसं पाणी बघून घाबरतात की आपण फ्लोट होणार की नाही, किंवा आपण बुडू. तर पाण्याशी तुम्हाला मैत्री करायची असते. पाण्याशी तुम्हाला विपरीत जाऊन नाही झालं, असं घाबरून नाही झालं. तुम्ही जे कोच तुम्हाला शिकवतात, पहिले तुम्हाला ब्रीथिंग आणि शिकवले जाते. ते व्यवस्थित तुम्ही निरीक्षण करून जर तुम्ही करत गेलात, सराव करत राहिलात, तुम्ही इझिली स्विमिंग शिकता. आणि स्विमिंगमुळे कसं पूर्ण बॉडीचा व्यायाम होतो. स्विमिंगसाठी इव्हन कितीतरी असे अस्थमा पेशंट किंवा आणि आहेत, ज्या लोक म्हणजे डॉक्टरांनी त्यांना सजेस्ट करतात की तुम्ही स्विमिंग करा, ज्याच्याने तुमची लंग कपॅसिटी आणि वाढेल. किंवा तुम्ही काही लोकांचा अस्थमा आणि निघून पण जातात असे प्रॉब्लेम आणि असतात. किंवा काही स्पेशल चिल्ड्रन असतात, त्यांना अ, म्हणजे शरीरामध्ये थोडा त्रास असतो त्यांना, तर त्यांना पण सजेस्ट केलं जातं की तुम्ही स्विमिंग जॉइन करा. स्विमिंगने तुमचा त्रास कमी होईल किंवा त्रास निघून जाईल. आणि बेसिकली तो कंप्लीट बॉडीसाठी एक बोलतो ना, उत्कृष्ट एकदम व्यायाम आहे. स्विमिंगसारखा काय, तुमची बॉडी फ्लेक्सिबल राहते, स्ट्रेंथ वाढते, ब्रीथिंग कपॅसिटी तुमची चांगली राहते. सर, आता राष्ट्रीय स्तरानंतर पुढे काही गोल्स आहेत का तुमचे सेट केलेले याच क्षेत्रातले? हो, आता हे कसे असतात, जे आपले जसे मास्टर्स नॅशनलच्या स्पर्धा होतात, तसेच वर्ल्ड मास्टर्स स्विमिंग चॅम्पियनशिप पण ऑर्गनाइज केले जातात. तर आता 2027 मध्ये बुडापेस्टला, हंगरीमध्ये आता वर्ल्ड मास्टर चॅम्पियनशिप होणार आहे. तर तिकडे त्यासाठी आता सराव करायचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी तयारी सुरू करणार आहे आता. आणि 2023मध्ये जापानला आणि 2024मध्ये दोहाला, इथे पण मी वर्ल्ड मास्टर्सला देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं. आणि तिकडे जपानला मी ओपन वॉटर स्विमिंग केलं होतं 3 किलोमीटर. तिकडे मी 10वा क्रमांक भेटला होता मला.
आणि 2024मध्ये मी 16वा आलो होतो. तर 27 मधल्या वर्ल्ड मास्टर्सला हाच प्रयत्न असेल, की ॲटलीस्ट मी वर्ल्डच्या टॉप 6मध्ये माझा प्लेस यावा किंवा टॉप 10मध्ये परत मला प्लेस भेटावा, हा प्रयत्न असेल. मुलुंड येथील जलतरणपटू राष्ट्रीय पातळीवर सातत्याने उत्तम कामगिरी करत असल्याने तरुण पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण म्हणून अनुराग कदम यांचे नाव अढळपणे पुढे येत आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.